चला आज आपण बनवूया नाश्त्यासाठी बघा फोडणीचा भात बनवायचा। त्यासाठी सर्वात पहिला आपण गॅसवर मांडले एक कढई, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे। 1 चमचा राई टाकायची। राई छान तडतडून देऊया। त्यानंतर आपण याच्यात 1 चमचे जिरे टाकले आणि इथे ना मी एक कांदा मोठा होता तो असं बारीक चिरून घेतलाय आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतले। ते पण 4-5 हिरव्या मिरच्या अशा फक्त मधून तोडून घेतल्यात, म्हणजे मुलांना पटकन काढता येते ना म्हणून। आणि कढीपत्ता टाकायचा। आता कांदा आपण छान गुलाबी रंग होईपर्यंत याला भाजून घेऊया। गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली। ते कांदा बघू शकता इथे छान गुलाबी रंगावर भाजलाय। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं एकदा हळद आणि हे सगळं। आता इथे माझ्याकडनं रात्रीचा भात होता ना, जास्त नव्हता, थोडाच होता। तर बघा असं व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचे। याच्यात गाठी असतात ना त्या भाताच्या पूर्ण फोडून घ्यायच्यात बघा। अशा उलथ्याने येणे अशा दाबल्याने व्यवस्थित मोकळा होतो एकदम। तर अशा पद्धतीने आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। 2-4 मिनिटं छान असा परतून द्यायचा भात। तर भात व्यवस्थित बघा असं आपण 2-3 मिनिटं असंच गरम करून घेऊया। 2-3 मिनिटं झाले की आता बघा मस्त बघू शकता तुम्ही क्रिस्पी झालाय। गॅस बंद करूया आणि वरून आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। ते एकदम मस्त असं फोडणीचा भात आपला तयार झाला। कोणाकोणाला आवडतो असा भात नक्की सांगा। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।